नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, काल मी लाईव्ह स्ट्रीम केलेलं. आज लाईव्ह न जाता लाईव्ह लेक्चर आपल्यासमोर सादर करतोय. इयत्ता 10वीचं जे दुसरं युनिट आहे, तिसरे युनिट आहे, त्यातला दुसरा लेसन, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, हा आज मी आपल्यासमोर सादर करतोय. पेज नंबर 93 वरती हा लेसन आहे. मी स्टार्ट करतोय. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. Meena is a good friend of mine. She is an LIC officer earning a good salary. But there was always something strange about her. She was forever unhappy. पाठाचं नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. म्हणजे एका भिकाऱ्याकडनं माझ्या आयुष्यामध्ये शिकायला मिळालेला एक धडा. सुरुवातीचं वाक्य असं आहे की मीना ही एक माझी अत्यंत चांगली मैत्रीण आहे. ती LIC ऑफिसर आहे. LICमध्ये ती काम करते. LICमध्ये अधिकारी पदावरती ती काम करते आणि चांगला पगार तिला आहे. पण तिच्या बाबतीत काहीतरी विचित्र असं आहे. आणि ती गोष्ट अशी आहे, ती म्हणजे काय तर शी वॉज फॉर अनहॅपी. ती नेहमीच कायमस्वरूपाचीच ती दुःखी असते. व्हेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. ज्या वेळेला मी मीनाला भेटते त्यावेळेला मला जणू डिप्रेस्ड झाल्यासारखं, म्हणजे अगदी उदास झाल्यासारखं, निराश झाल्यासारखं असं तिला वाटतं. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. आता ग्लूमचा अर्थ इथं दिलेला आहे फीलिंग ऑफ सॅडनेस, म्हणजे दुःखाची किंवा खिन्नतेची, विषण्णतेची भावना. सिनिसिझम म्हणजे अ डिस्ट्रस्टफुल ॲटिट्यूड, म्हणजे वक्रतादर्शीपणा, म्हणजे कुठल्याच गोष्टीवरती विश्वास न ठेवण्याची वृत्ती असणं. डिप्रेस्ड म्हणजे खिन्न, विषण्ण झाल्यासारखं वाटणं, नैराश्य असल्यासारखं वाटणं. आता ज्या वेळेला ही लेखिका या मीनाला भेटते ना, त्यावेळेला तिला असं नैराश्य असं वाटल्यासारखं वाटतं. असं का होतं तर तिच्यातलं एक विमनस्क अशी जी काही मानसिकता आहे, तिच्यामधली खिन्न, उदास अशी मानसिकता. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे तिच्यामध्ये एक वक्रतादर्शीपण आहे की कुठल्याही गोष्टीतलं चांगलं तिला बघू, म्हणजे ती पाहत नाहीये. हा जो काही दृष्टिकोन आहे, हा एक प्रकारचा इतरांमध्ये सुद्धा एक प्रकारचा नैराश्यवाद, निराशावाद किंवा एक प्रकारची निराशामय अशी दृष्टिकोन हा काय करते तर इतरांमध्ये पसरवत असते. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. तिच्याकडे कुठलीच गोष्टी, कुठल्याही व्यक्तीबद्दलची, कुठल्याही गोष्टीबद्दलची कुठलीच सकारात्मकता तिच्याकडे नसते. काहीच तिच्याकडे सांगण्यासारखं सकारात्मक असं असत नाही. फॉर इन्स्टन्स आय माइट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅड कम फर्स्ट इन हिज स्कूल. अगदी ताबडतोब आत्ताच्या आत्ता मी जर का तिला असं म्हटलं की मीना, तुला माहिती आहे का राकेश शाळेमध्ये पहिला आला, जर असं म्हटलं उदाहरण दाखल, तर मीनाज इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी बी लिटल द अचिव्हमेंट. आता याच्यानंतर बी लिटल म्हणजे हीन लेखणं, कमी लेखणं. तर याच्यानंतर जो ताबडतोब मीनाचा त्या ज्या मुलाची, राकेशची जी अचिव्हमेंट आहे ती कमी लेखणारा असा एक रिस्पॉन्स लगेच तिच्यावरती असणार तिचा, तो म्हणजे नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. आणि ती निश्चित अशी म्हणाली असते की नॅचरली आहे, त्याचे जर का वडील एक शिक्षक आहेत, शाळेतील शिक्षक आहेत, तर मग त्याचा त्या शाळेत पहिला नंबर येणारच. म्हणजे की त्याचं काही कष्ट नाही आहे, वडील शिक्षक आहेत एवढ्या जोरावरती तो शाळेमध्ये पहिला येतो. असं त्याच्या कामाला कमी लेखण्याची वृत्ती तिच्याकडे होती. इफ आय सेड मीना, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, इडंट सी, Meena would be
पेसिमिस्टिक. आता पेसिमिस्टिक या शब्दाचा अर्थ एक्सपेक्टिंग वर्स्ट हॅव्हिंग अ निगेटिव्ह ॲटिट्यूड, म्हणजे निराशावादीपणा. एखाद्याबद्दलचं असं अपेक्षित म्हणजे जे अत्यंत वाईट आहे असंच त्यातलं शोधणं, असं निराशावादीपणा असं म्हणू आपण त्याला. जर मीनाला असं म्हटलं की मीना, श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे, की नाही ती, तर याच्यानंतर मीनाचा रिस्पॉन्स असं असेल, वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. पोनी म्हणजे घोडा. तर ते असं म्हणते की ज्या वेळेला घोडा हा तरुण असतो त्यावेळेला तो हँडसम दिसतो. इट इज एज दॅट मॅटर्स, आणि हे वय आहे की ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. वेट फॉर सम टाइम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनी वन यू नो. जरा थोडंसं वाट बघ श्वेता, ही तू एखाद्याला बघितलेलं आहेस, एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला बघितल्यापेक्षाही ती अत्यंत कशी होऊन जाईल ते ती कुरूप दिसेल, तू बघतच राहा, असं मीना म्हणते. म्हणजे काय तर थोडक्यात त्या मीनाचं प्रवृत्ती अशी आहे की कुठल्याच व्यक्ती, वस्तू आणि कुठल्याच घटनेमध्ये, कुठल्याही बाबीमध्ये सकारात्मक अजिबात न पाहणं, सकारात्मकता न असणं, सकारात्मक दृष्टिकोन अजिबात नसणं, हा आपल्याला दिसून येतो इथं पुढं. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. जर मीनाला असं म्हटलं की मीना, किती सुंदर दिवस आहे बघ, चल आपण चालायला जाऊयात, तर त्यावेळेला मीना असं म्हणते नाही 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 नाही, सूर्य किती उष्णता उकत आहे किंवा सूर्याची उष्णता किती भासत आहे, जाणवत आहे, आणि जर मी अशा वेळेला जर का मी चालायला गेले तर मी खूपच काय होऊन जाईन, तर मी थकून जाईन, कंटाळून जाईन. बिसाइड्स, याशिवाय हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ, देअर इज नो प्रूफ. आणि याशिवाय ते असं म्हणते की असं कोण म्हणतं की चालणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे, असं कोणी सांगितलं? असं काही प्रूफ तर कुठं नाही आहे, म्हणजे असं काही पुरावा तर त्याचा नाही आहे असं ती म्हणते. दॅट वॉज मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. आता बघा, तर मीना हिचे पालक हे दिल्लीमध्ये राहत होते आणि मीना मात्र एकटीच अपार्टमेंटमध्ये राहत होती. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर ती तिच्या पालकांची एकमेव अशी मुलगी होती आणि त्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीची एक तक्रार करण्याची, कुरबुर करण्याची सवय होती. शी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. तर तिला असं आनंददायक सुख वगैरे अशी कुणाची तिला सहवास नव्हता आणि कुणालाही तिला भेटावं असं वाटत नव्हतं. कारण का तर हिचा दृष्टिकोनच असा निराशामय आहे. त्यामुळं देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगॉट अबाउट हर. आणि एक दिवस काय झालं तर मीनाची मुंबईला बदली झाली. तर एक नोट दिली आहे बघा, बॉम्बे वॉज द ऑफिशियल नेम ऑफ मुंबई अंटिल 1995. म्हणजे 1995 पर्यंत मुंबईला इंग्रजीमध्ये बॉम्बे असंच म्हटलं जायचं अधिकारिक तौरपर, म्हणजे अधिकारिकरित्या, अगदी कार्यालयीन. आता मात्र ते बदललं, 1995 साली ते बदललं आणि सरसकट सगळीकडंच जगभरामध्ये सुद्धा मुंबईला मुंबई असंच म्हटलं जातं. तर नंतर तिची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिला विसरून गेलो. Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. It was pouring and I didn't have an umbrella. तर असंच खूप दिवसानंतर मुंबईच्या फ्लोरा फाउंटन जवळ मी पावसात सापडले आणि खूप जोराचा पाऊस येत होता आणि माझ्याकडे काही छत्री अजिबात नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज, अ पॉप्युलर डिपार्टमेंटल स्टोअर, waiting for the rain to subside to settle down or stop. तर मी अकबर अली या डिपार्टमेंटल स्टोअर जवळ मी थांबलेली, पाऊस कधी कमी होते, पाऊस कधी थांबतो याची मी वाट बघत थांबलेली होते. सडनली आय स्पॉट मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन, इवन इन द पोरिंग रन. आय वॉज अँक्शियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर, हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेन्स. आता बघा, तर तेवढ्यात माझं लक्ष मीनावरती गेलं आणि मी तर तिथनं पळूनच जाणार होते. कारण का तर मला चिंता वाटू लागली. मी चिंताग्रस्त झाले का तर जर तिनं आपल्याला पाहिलं
तर तिच्या कधीही न संपणाऱ्या तक्रारी कुरबुरी आपल्याला ऐकायला लागतील. यामुळं मला तिथून त्या अशा भर पावसात मला तिथून पळून जावंच वाटत होतं. हावेवर तथापि तसं काही आय कुडंट एस्केप. माझी मात्र तिथनं सुटका होऊ शकली नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. वॉट्स मोर शी वॉज व्हेरी चिअरफुल. पण मी तसं काही करू शकले नाही. कारण का तर तिनं अगदी प्रेमानं माझा हात घट्ट पकडलेला होता. आणि काय झालं होतं माहीत नाही, तर मीना ही खूपच चिअरफुल आनंदी वाटत होती. हे आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ऑल फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर. आणि ती मीना असं या लेखिकेला असं म्हणते की ही खरोखरच खूपच आनंदाची गोष्ट आहे की जुन्या मित्रांना मैत्रिणींना भेटणं. तू इकडं काय करतेस. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. आणि मी तिला सांगितलं की मी मुंबईला माझ्या कामासाठी आलेली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट. सी सेड लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रिशियस अँड रेअर. ती असं म्हणते की ठीक आहे, तू जर का तुझ्या ऑफिसच्या कामासाठी तू इकडं आलेली आहेस तर मग असं कर, तर आज रात्र तू माझ्यासोबत थांब, आपण गप्पा मारू. तुला माहिती आहे का, तर जुने मित्र, जुन्या मैत्रिणी आणि त्यांच्या आठवणी ह्या खरोखर खूपच प्रेसियस म्हणजे मौल्यवान आणि रेअर म्हणजे दुर्मिळ अशा असतात. आय कुडंट बिलीव्ह इट. माझा त्यावरती विश्वास बसू शकला नव्हता. वॉज दिस रिअली मीना. ती खरोखरच मीना होती काय. आय पिंच्ड मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. आणि त्यामुळे मी स्वतःला पिंच केलं, म्हणजे स्वतःलाच असं चिमटा काढला की खरोखरच हे सत्य, खरोखरच हे घडतंय का. आणि खरंच ते काही स्वप्न अजिबात नव्हतं. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी. तर ते सत्य होतं, ते स्वप्न नव्हतं. मीना तिथं उभी होती, अगदी माझ्या समोर उभी होती. स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डीड लुक हॅपी. स्क्वीजिंग म्हणजे सहजपणे दाबणे. ती माझा हात असं तिने पकडलेला होता आणि तो हात ती दाबत होती आणि ती हसत होती. आणि ती काय होती, मीना ती आनंदी होती. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. आता ज्यावेळेला त्या 3 वर्षांमध्ये ती ज्यावेळेला बेंगलोरमध्ये होती ना, त्यावेळेला मी असं आज जी जशी हसते तेव्हा मी तिला हसताना पाहिलेलं नव्हतं. A few strands of gray in her hair reminded me that years had passed. तर स्ट्रँड या शब्दाचा अर्थ बट असा होतो, केसातले बट. आता तिच्या केसातले काही केस करड्या रंगाचे जाणवत होते आणि त्यामुळं ती एका गोष्टीची मला आठवण करून देते की आता त्या गोष्टीला खूप वर्ष झालेले आहेत. देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस, बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. आज आता तिची केससुद्धा कुठेतरी पिकायला सुरुवात झालेली होती. तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा काही सुरकुत्या दिसत होत्या. पण एक गोष्ट मात्र खरी होती की जरी ती थोडीशी वृद्ध दिसायला लागलेली असली, म्हातारी दिसायला लागली, तरी सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे या अगोदर जी तेवढी आकर्षक वाटत नव्हती तेवढी ती आज आकर्षक दिसत होती. याचं कारण असं आहे की ती हसत होती. फायनली आय मॅनेज टू से, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. I have to attend a dinner. Give me your card. I'll keep in touch with you. I promise. त्यानंतर ही लेखिका त्या मीनाला सांगितलं की नाही, मी तुझ्यासोबत आज येऊ शकत नाही, थांबू शकत नाही आज रात्री. कारण का तर मला एका डिनरला अटेंड करायचं आहे, मला जेवायला जायचं आहे. आणि तू मला तुझं कार्ड दे, मी तुझ्या संपर्कात राहीन. कीप इन टच म्हणजे संपर्कात असणं. मी तुला प्रॉमिस करते की मी येईन म्हणून. For a moment, Meena looked disappointed. Let's go and have tea at least, she insisted. आता एका क्षणापुरती ती थोडीशी नाराज दिसली, ही नाही म्हणते त्यामुळं. मग लगेच परत तिनं आग्रह केला की चल मग कमीत कमी आपण चहा तरी घेऊयात म्हणून. बट मीना, इट्स पोरिंग. लेखिकेने तिला सांगितलं, अगं मीना, पाऊस पडतोय. सो वॉट.
We'll buy an umbrella and then go to the Grand Hotel, she said. मग काय होतंय, पाऊस पडतोय बघ काय, आपण एक अम्ब्रेला आपण छत्री आपण विकत घेऊ आणि त्यानंतर आपण ग्रँड हॉटेलला जाऊ. वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल. ग्रंबल म्हणजे तक्रार करणे, कुरबुरी करणे. तर मी तक्रार केली की ह्या अशा पावसामध्ये आपल्याला टॅक्सी काय भेटणार नाही. सो वॉट, विल वॉक. तर यावरती मीनाचा रिस्पॉन्स असा होता की मग काय हरकत आहे तेव्हा, आपण चालत जाऊया. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. मला खरंच खूपच आश्चर्य त्यावेळेला वाटलेलं होतं की ही तीच मीना होती का की जिला मी ओळखत होते. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज ती कितीतरी तडजोडी करायला ती तयार होती. वी रीच द ग्रँड हॉटेल ट्रेंच्ड. बाय देन द ओनली थॉट in my mind was to find out who or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. आता त्यानंतर आम्ही ग्रँड हॉटेलला पोहोचलो. मी पूर्णतः भिजलेलो होतो. त्यावेळेला माझ्या मनामध्ये एकच विचार होता की ती नेमकं कोण आहे, ती व्यक्ती किंवा ती घटना अशी काय आहे की ज्यानं मला जी माहिती होती, जी पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी असणारी जी मीना होती, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा बदल घडला. तो बदल नेमकं कुणामुळे कशामुळे घडला हे मला शोधून काढायचं होतं. आणि ती मीना, ती गोष्ट आणि जी मला माहीत होतं, आय वॉज क्वाईट क्युरियस म्हणजे कुतूहल असणं. तर मला खूपच माझ्या मनामध्ये उत्सुकता होती की ते शोधून काढण्याची, की मला माहीत असणारी निराशावादी मीना आज एवढी कशी काय भरपूर अशी ॲडजस्टमेंट करायला तयार आहे. ते टेल मी मीना, is there a prince charming who has managed to change you so? तर प्रिन्स चार्मिंग म्हणजे एक मोहक असा राजकुमार. तर यावरती लेखिका असं त्या मीनाला म्हणते की मीना, मला सांग की तुझ्या आयुष्यामध्ये एखादा असा आकर्षक मोहक असा राजकुमार तरी आला नाही की ज्यानं तुला पूर्णतःशी बदलून टाकली. Meena was surprised by my question. No, there isn't any like that, she said. आता माझ्या या प्रश्नानं या मीनाला आश्चर्य वाटलं आणि त्यानंतर ती असं म्हणते की नाही, त्यासारखं असं काही झालेलं नाही, she said. Then what the secret of your energy? I asked like Tendulkar does in the advertisement. तर मग तुझ्या या एनर्जीचं राज काय, रहस्य काय, असं ती विचारते. कुणासारखं, तर सचिन तेंडुलकर हा बूस्टची जाहिरात करायचा आणि त्या जाहिरातीमध्ये असं तो म्हणायचं की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. तर तसं मी सचिनसारखं मी तिला विचारलं की तुझ्या या एनर्जीचं रहस्य काय आहे. शी स्माइल, अ बेगर चेंज्ड माय लाईफ. त्यानंतर ती हसली, मीना हसली आणि ती असं म्हणते की एका भिकाऱ्याने माझं जीवन बदलून टाकलं. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. डमफाउंडेड म्हणजे आश्चर्याने अबक होणे, काहीच न बोलणे, बोबडी वळणे. माझं खरोखर अक्षरशः माझी बोबडी वळली, एक शब्दच मला बोलायला सुचला नाही आणि ते सगळं पाहत होती. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिअश्युअर मी. तिने पुन्हा एकदा सांगितलं, हो, एका भिकाऱ्यानं माझं जीवन बदलून टाकलं. He was old and used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. तर तो भिकारी हा म्हातारा होता आणि तो आमच्या घराच्या बरोबर समोर तो थांबायचा. त्याच्यासोबत त्याची 5 वर्षाची त्याची नात होती. ॲज यू नो, आय वॉज अ क्रोनिक पेसिमिस्टिक. क्रोनिक म्हणजे एक्स्ट्रीम, अति, खूपच. तर तुला माहिती आहे की मी निराशावादी होते, हे तुला माहितीच आहे. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू दिस बेगर एव्हरी डे. तर मी काय करायचे, लेफ्ट ओव्हर म्हणजे शिळं अन्न किंवा राहिलेलं उरलेलं अन्न. तर मी काय करायचे, जे उरलेलं जे काही खाऊन उरलेलं जे काही अन्न आहे ते मी काय करायचं, ते भिकारला मी दर दिवशीचे देत असायचे. आय नेव्हर स्पोक टू हिम नॉर डीड ही स्पीक टू मी. मी कधीही त्याच्याशी बोलले नव्हते, नाही तो माझ्याशी कधी बोललेला होता. वन मॉन्सून डे
आय लुक आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. एका असंच पावसाळ्याच्या दिवसामध्ये मी खिडकीतनं बाहेर बघितलं आणि पावसाला शिव्या शाप द्यायला सुरुवात केली. कर्सिंग म्हणजे शाप देणे. आय डोंट नो वाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. आता मला माहीत नव्हतं की पाऊस बाहेर पडत होता, त्यामुळे मी अजिबात भिजली जात नव्हती, तरी सुद्धा मी आत बसून का शिव्या देत होती किंवा पावसाला मी शिव्या शाप का देत होती, शाप का देत होती, हे मला अजिबात माहीत नव्हतं. आणि असं बऱ्याचदा होतं, पाऊस बाहेर पडत असतो, आपण आत घरात असतो, आपल्याला काहीच काम नसतं, पण आपण निष्कारण कशाला अरे पाऊस आत्ता आलाय, कशाला एवढी थंडी पडली, कशाला एवढं ऊन पडले, असं आपण निष्कारण अशा काही कुरबुऱ्या तक्रारी करत असतो ज्यामुळं काहीच फरक पडणार नाही. म्हणजे आपण म्हटलं म्हणून पाऊस थांबणार नाही किंवा आपण म्हटलं म्हणून उन्हाची तीव्रता कमी होणार नाही. That day, I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I'm sure. तर त्या दिवशी पाऊस खूप पडत होता, त्यामुळे माझं जे काही उरलेलं जे काही अन्न होतं ती मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला काही देऊ शकले नाही. आणि मला खात्री आहे त्यांचा जो कोटा म्हणजे त्यांचा वाटा हिस्सा हा काही त्यांना मिळाला नसणार आहे. त्यामुळे ते निश्चितच ते त्या दिवशी ते भुकेलेलेच राहिलेले असणार आहेत, त्यांना अन्न जेवायला खायला मिळालं नसणार आहे, मला खात्री आहे. हावेवर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राइज्ड मी. पण तरीही माझ्या खिडकीतनं जे मी बाहेर पाहिलं त्यानं मला खरोखर खूपच आश्चर्य वाटलं. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. तर तो भिकारी आणि त्याच्यासोबतची त्याची जी नात होती हे रस्त्यावरती ट्रॅफिक नसल्यामुळे ते तिथं त्या तशा पावसात ते खेळत होते. दे वर लाफिंग, क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली म्हणजे आनंदाने. तर ते टाळ्या वाजवत होते, हसत होते, ते ओरडत होते, किंचाळत होते, अगदी आनंदाने ते त्या पावसाचा आनंद लुटत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. जणू काय ते पॅराडाईज म्हणजे हेवन अँड आयडियल ऑर परफेक्ट प्लेस, की जणू ते स्वर्गातच आहेत किंवा एक अगदी आयडियल परफेक्ट अशाच ठिकाणी आहेत असं वाटत होतं, की ते जणू स्वर्गातच आहे, जणू ते स्वर्गसुखाचा आनंदच घेत आहेत असं मला त्यांच्याकडे पाहिल्यावरती वाटत होतं. दे वर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. आय एनविड देअर जेस्ट फॉर लाईफ. एनविड या शब्दाचा अर्थ हेवा वाटणे, जेस्ट म्हणजे ग्रेट एन्जॉयमेंट ऑर एन्थुझिझम. तर ते पूर्णतः भिजलेले होते आणि हो, ते पूर्णतः आनंदी होते आणि त्यांचा जीवनाचा ते जे काही त्या क्षणाचा जोही काही आनंद लुटत होते किंवा जे उत्साहानं ते जे काही करत होते ना त्याच्याबद्दल मला त्यांचा हेवा वाटला. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि ते जे काही दृश्य पाहिलं ना त्या दृश्यामुळं मला माझ्या स्वतःच्या जीवनाकडं मला आत डोकावून पाहायला मला भाग पाडलं त्या क्षणानं, त्या दृश्यानं. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. आणि मला एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझ्याकडं असे भरपूर अशा आरामदायी गोष्टी आहेत की ज्या त्यांच्याकडं नाही आहेत. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स. ॲसेट म्हणजे अ युजफुल अँड व्हॅल्युएबल थिंग, म्हणजे अत्यंत उपयोगी आणि मौल्यवान अशी गोष्ट. तर पण त्यांच्याकडे एक अत्यंत मौल्यवान अशी गोष्ट होती, ती होती वन विच आय लॅक्ड, की ज्याचा माझ्याकडे अभाव होता. लॅक म्हणजे अभाव असणं, की अत्यंत मौल्यवान अशी जी गोष्ट जी त्यांच्याकडे होती, जी माझ्याकडे त्या गोष्टीचा अभाव होता, ते असं दे न्यू हाव टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. तर जीवन जसं आहे, जसं काही जीवन आहे की नाही, तर त्या जीवनामध्ये आनंदी कसं राहायचं हे त्यांना माहिती होतं आणि जे मला माहीत नव्हतं. माझ्याकडं सर्व प्रकारचा आराम असा होता, लक्झरियस लाईफ ती जगत होती, पण तिला जीवन जसं आहे ते आनंदात कसं जगायचे ही गोष्ट तिला ज्ञात नव्हती, माहीत नव्हती. मात्र त्या भिकाऱ्यांच्याकडे तिच्यापेक्षा काहीही नव्हतं. मी त्यांच्याकडे काहीच नव्हतं जे गमवायचं त्यांना दुःख होतं, किंवा त्यांच्याकडे काहीच नव्हतं जे मिळाल्याचा त्यांना आनंद होता. त्यामुळं जीवन जसं आहे तसं आनंदात जगण्याची एक वृत्ती, एक कला त्यांच्याकडे होती जी हिच्याकडं नव्हती. आय फेल्ट असेम्ड ऑफ माय सेल्फ. आणि त्यावेळेला मला माझी स्वतःचीच लाज वाटली असे ती म्हणते मीना. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ वॉट आय हॅड अँड वॉट
आय डिड नॉट हॅव. त्यानंतर मी एक लिस्ट काढायला सुरुवात केली की माझ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही ते. आय होप मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. आता बघा, ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं, नाही का. आणि खरोखरच की मी खरोखरच खूपच सुदैवी होते. मी खरोखरच परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे, उपकार मानायला पाहिजेत. कारण का, तर अनेक लोक फक्त इमॅजिन करतात, कल्पनेमध्ये जे असतं ते माझ्याकडं, अशा गोष्टी माझ्याकडे होत्या. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि त्या दिवशी मी असं ठरवलं की माझा जीवनाकडे बघण्याचा जो काही ॲटिट्यूड आहे, दृष्टिकोन आहे, तो बदलायचा. आणि याच्यासाठी मदत कोणाला घ्यायची, तर ते भिकाऱ्याला आपला रोल मॉडेल, एक आदर्श म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये मानायचं, असं तिनं ठरवलं. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. तर खूप जास्ती वेळ थांबून या लेखिकेने मीनाला असं विचारलं की मीना, काय ग, तुझ्यामध्ये अशा प्रकार जो चेंज व्हायला किती काळ गेला. वन्स दिस रिअलायझेशन dawned, she said. रिअलायझेशन, डॉन या शब्दाचा अर्थ बिगॅन टू रिअलाइज. तर एकदा का ही जी गोष्ट आहे ती मला समजायला सुरुवात झाली की लगेचच तो चेंज माझ्यात झाला. ते असं म्हणते, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. जवळजवळ मला 2 वर्ष गेली हा जो काय बदल आहे हा प्रत्यक्षात माझ्यामध्ये उतरवायला. नाव नथिंग मॅटर्स. आता मला कुठल्याच गोष्टीचं, कशाचंच मला दुःख वाटत नाही आहे. आय एम ऑलवेज हॅपी. मी नेहमीच आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. तर मी आत्ता काय करते माहिती आहे का, तर प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि छोट्या परिस्थितीमध्ये सुद्धा, मी प्रत्येक स्थितीमध्ये, अगदी छोट्या गोष्टीमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मी काय करत असतो, तर मी आनंद शोधत असते, मला आनंद भेटत असतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. आणि यानंतर ही लेखिका असं तिला म्हणते की काय मीना, तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा तू दिलीस का. कारण ज्यानं नैराश्यमय असं जीवन जगणारे तू, की ज्यानं तुझं अख्खं आयुष्य पूर्णतः बदलून टाकलं, अशा त्या तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा म्हणून काही दिलंस का. नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. तर नाही, दुर्दैवानं ज्यावेळेला मला ह्या सगळ्या गोष्टी समजले ना, त्यावेळेला तो माणूस, तो भिकारी हा मृत्युमुखी पडलेला होता, त्याचा मृत्यू झाला होता. म्हणजे हिला हे गोष्टी बदल करायला जवळजवळ 2 वर्ष गेली. मग ही गोष्ट सगळं समजेपर्यंत त्या माणसाचा खूप उशीर झाला होता आणि तो भिकारी, त्याचा मृत्यू झालेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हर ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. आता स्पॉन्सर म्हणजे प्रोव्हाइड फंड्स फॉर अ गुड पर्पज, म्हणजे एका चांगल्या उद्देशासाठी पैसे पुरवणे किंवा पैशांची तरतूद करणे. तर मी मात्र काय केलं, तर त्या भिकाऱ्याबद्दलचा एक आदर म्हणून मी काय केलं, तर त्या मुलीचं, तिच्या ज्या नातीचं बोर्डिंग शाळेमध्ये ॲडमिशन करण्यासाठी आणि तिथून पुढचा जो काही शिक्षणात जो काही लागणारा खर्च आहे तो मी काय केला, तर मी तो पुरवायला सुरुवात केली आणि मी तो पुरवला. का, तर त्या भिकाऱ्याबद्दलचं जे काही आत्मीयता, मला जो आदर वाटत होता, त्याच्या एक परतफेड म्हणू आपण त्याला, ती गुरुदक्षिणा म्हणू एक तशा प्रकारे. कारण प्रत्यक्षात तर तो भिकारी त्यावेळेला जिवंत नव्हता त्याला गुरुदक्षिणा द्यायसाठी, पण त्याच्या नातीला तिने तशा प्रकारचं देऊ केलं. सुधा मूर्ती यांचा हा पाठ आहे. त्यांनी या सुधा मूर्ती या लेखिका आहेत या पाठाच्या. खूप सुंदर सुरेख असा हा लेसन आहे की आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच आनंदी असायला हवं आणि नेहमीच म्हणजे सकारात्मक असायला हवं. आपण छोट्या गोष्टींवरनं ज्या काही तक्रारी कुरबुऱ्या करत असतो, आपल्याकडे खूप काही असतं असं नाही, पण आपल्याकडे जेही काही असेल त्यात आपण आनंदाने राहिलं पाहिजे, समाधान मानायला हवं. आणि तुम्ही जर का सायकलवरून तुम्ही चाललेला आहात म्हणून तुम्हाला दुःख वाटत असेल, तर पायी चालणाऱ्या माणसांकडे बघा, म्हणजे तुम्हाला त्यांच्यापेक्षा तुमचं ठीक आहे, परमेश्वराने तुम्हाला चांगलं दिलं असं तुम्हाला वाटेल. अशा प्रकारचा एक दृष्टिकोन या पाठातून आपल्याला मिळतो.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. थांबतो मित्रांनो.